बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे। मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांचं नाव न टाकल्यामुळे आणि या कार्यालयाला विरोध म्हणून काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले असून जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळतंय। मोहसिन शेख माझे सहकारी आपल्यासोबत आहेत। मोहसिन, काँग्रेसच्या या विरोधाचं नेमकं कारण काय आहे? सध्याची परिस्थिती या ठिकाणी काय आहे? तृप्ती, संभाजीनगरमध्ये हज हाऊस बनवण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी आणि त्या ठिकाणी अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे। या कार्यक्रमाला अब्दुल सत्तार असतील, संदीपान भुमरे देखील उपस्थित असणार आहे आणि अल्पसंख्याक हे खातं अब्दुल सत्तार यांच्याकडे आहे। मात्र या कार्यालयाला जे आहे तर काँग्रेसने प्रचंड असा विरोध केलेला आहे। हे हज हाऊस आहे, धार्मिक ठिकाण आहे, त्यामुळे या ठिकाणी असे कार्यालय उभारू नये किंवा बनवू नये अशी भूमिका काँग्रेसची आहे आणि त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले। ज्या ठिकाणी हे कार्यक्रम होणार होता त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन काँग्रेसच्या वतीने करण्यात आला होता आणि अखेर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना पोलीस स्टेशनमधून आता पोलीस ठाण्यात नेण्यात आहे। मात्र यावेळी काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आणि जे अल्पसंख्याक आयुक्त कार्यालय इथे बनवण्यात येत आहे त्याला विरोध देखील काँग्रेसने केलेला आहे। तृप्ती, धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी। तर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज हज हाऊसचं उद्घाटन सुरू आहे आणि त्यापूर्वी जे आहे तर काँग्रेसने याला मोठा विरोध केल्याचं पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे तर चालू आहे आणि या ठिकाणी जे आहे तर सगळे काँग्रेसचे नेते जे आहेत तर रस्त्यावर उतरलेले आहे। काय त्यांची मागणी आहे जाणून घेऊया। काय मागणी है? हज हाउस जो है तो हजियों के लिए जाने के लिए है, लेकिन हज हाउस में लोग जो है तो अल्पसंख्यक आयुक्त, कमिश्नर, जो नवे बने तहसीलदार, उनके लिए यहाँ ऑफिस दे रहे, जबकि ये ऑफिस हज हाउस के लिए, हाजियों के लिए, जो तो हाजी यहाँ से हज को जाते हैं पूरे मराठवाड़े के, वो लोग क्या मांग? ये हज हाउस कांग्रेस पक्ष ने बनाई हुई है, ये महायुति ने नहीं बनाई हुई है। ये हज हाउस बचाओ, हम आंदोलन कर रहे हैं, हज हाउस बचाओ। क्या मागणी है? आज हज हाउस हजियों के वास्ते है और ये जो यहाँ जो गवर्नमेंट ऑफिस खोल रहे, अगर माइनॉरिटी का ऑफिस अगर से खोलना है तो एक नई जगह लेके नई जगह बनाना चाहिए, तहसील ऑफिस नई जगह बनाना चाहिए। ये हाजियों के लिए गवर्नमेंट ने, जब कांग्रेस की सरकार थी, जब हाउस का उद्घाटन कर दिया पृथ्वीराज चौहान साहब ने, तो हमारी एक ही मांग है कांग्रेस औरंगाबाद शहर कांग्रेस कमेटी की कि ये हज हाउस है, पवित्र स्थान के लोग जाते हैं तो हाजियों के लिए हज हाउस रहना चाहिए। आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे तर काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी अल्पसंख्याक मंत्री जे आहे तर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। मात्र या कार्यालयाला विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत। हे कार्यालय या ठिकाणी करू नये अशी मागणी या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे। त्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत। त्यामुळे जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळते आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जोरदार अशी घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते सगळे एकत्र आलेले आहे आणि काही वेळातच या कार्यालयाचं उद्घाटन होणार होतं। मात्र त्यापूर्वीच काँग्रेसचे जे आहे तर कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहे। या कार्यक्रमाला मोठा विरोध होताना पाहायला मिळतोय आणि घोषणाबाजी देखील या ठिकाणी होत आहे। त्यामुळे आजचं जे हे कार्यक्रम होता अब्दुल सत्तारांनी आयोजित केलेला, त्या कार्यक्रमाला कुठेतरी काँग्रेसचा मोठा विरोध पाहायला मिळतोय आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र झालेले आहे।